रूपी जडले लोचन जडले लोचन जडले लोचन पाय तेरा बोले मन पाय तेरा बोले मन पाय तेरा
पायी फिरावरे मन पायी फिरावरे मन तुझ पाहता विठ्ठला विठ्ठला गोपाल आई गोपाल जय गोपाल गोपाल जय गोपाल गोपाल रूपे जले रूपे तीरा
Ah
टाळी वाजवा सगळे गोड बसून बरं. टाळी वाजवा सगळे, टाळी वाजवा, टाळी वाजवा. रूपी जडले लोचण, रूपी जडले लोचण, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला, कळो नये सुख दुःख, तहान हरपली भूक, देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला, तुका म्हणे नभे परती, तुका म्हणे नभे परती, तुझा दर्शने मागुती, देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्यां परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्यां, नगेन्द्रकन्या वृषकेतनाभ्यां
नमो नमः शंकर पार्वतीभ्यां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीच्या देवराया बरणौ रघुबर विमल जसु जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय 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 Thank you.
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवअवतार धरून शिवावतार धरुणा शिवावतार धरुणा रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा भगवंताच्या स्वरूप दर्शनानंतर प्राप्त झालेल्या स्थितीचं वर्णन करणारा 4 चरणांचा गोडसा अभंग आहे. अभंगाची प्रास्ताविकता प्रतिपादित करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. किम निमित्तानं तुम्ही आपण सर्वजण आज या धर्म मंडपामध्ये जमलोत ते निमित्त म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने आपल्या या पवित्र पावन नगरीमध्ये सुरू असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा विशेषतः राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य श्री गुरु वासुदेव नंदगिरीजी बहुरूपी महाराज यांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे वारकरी भूषण हरिभक्त पारायण बन्सी महाराज सुरवाडे पिंपळसकर यांच्या कृपा आशीर्वादानं त्याचप्रमाणे श्री श्री 1008 स्वामी महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज त्याचप्रमाणे गुरुस्थानी असणारे हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज रायते बाबांच्या कृपा आशीर्वादानं मार्गदर्शनानं तुमच्या सर्वांच्या सहयोगातून अट्टहासातून आपल्या या पवित्र पावन नगरीमध्ये सुरू असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या वाट्याला आलेली आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा खरं तर माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने आणि गुरुमौलींच्या कृपा आशीर्वादाने मला पुन्हा एकदा या गावामध्ये येऊन तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्याची संधी मिळते आहे. तुम्ही एवढा लगेचच टाळ्या वाजवल्या पुन्हा एकदा म्हटल्यानंतर याचा अर्थ तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे कळलं मला नाही का. मागच्याही वर्षी बाबांच्या आज्ञेतून माझ्या वाट्याला ही सेवा आली होती आणि याही वर्षी पुन्हा तुम्हा सर्वांच्या प्रेमाच्या ओढीनं ही सेवा माझ्या वाट्याला आली. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होते. आजच्या संकीर्तन सेवेकरता सुंदर अशी गायनाची वादनाची साथ ज्यांची आपल्याला लाभते आहे. महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्त पारायण शिवराम महाराज बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण अनिरुद्ध महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून सगळीच आपली बाबांच्या संस्थेतली सगळी टाळकरी विद्यार्थी महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. आपली परिसरातली पंचक्रोशीतली गावातली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होती. विनेकरी आजी या ठिकाणी उभ्या आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहेत आणि सुंदर अशी पखवाजाची साथ ज्यांची आपल्याला लाभते आहे. महाराष्ट्रातील नामवंत मृदुंग रत्न आपल्या परिसराचं नाक मृदुंग रत्न म्हटल्यानंतर हरिभक्त परायण आपले ओंकार दादा त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी आणि कृपी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ विठ्ठल विठ्ठल. आज जो अभंग सेवेकरता निवडलाय तो अभंग आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा. अभंग कोणीही हातामध्ये घेतला पाहिला वाचला तरी तुकोबरायांचा भाव आपल्या लगेचच लक्षात येईल. पहा तुकोबराय आजच्या
भगवंताचं सगुण रूप तुकोबरायांनी पाहिलं असं म्हणा, किंवा तुकोबरायांच्या वरती सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त झाला, तुकोबरायांना सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त झाला, संतांची कृपा झाली, सद्गुरूंची कृपा झाली, आणि मग परमात्म्याच्या पूर्ण स्वरूपाचं ज्ञान तुकोबरायांना झालं, आणि त्यानंतर प्राप्त झालेली स्थिती म्हणा, किंवा सगुण रूपाचं दर्शन झाल्यानंतर प्राप्त झालेली स्थिती म्हणा, ती स्थिती वर्णन करताना तुकोबरायांनी शब्द पहा कसे वापरलेत. रूपी जडले लोचन. तुकोबराय म्हणतात, देवा तुला मी पाहिलं, आणि तुला पाहिल्यानंतर माझ्या नेत्रांची स्थिती अशी झाली, माझ्या डोळ्यांची स्थिती अशी झाली. कशी झाली? तुकोबराय म्हणतात, माझे नेत्र, माझे लोचन तुझ्या रूपाशी एकनिष्ठ झाले, एकरूप झाले, ते इतरत्र आता दुसरं काही पाहायला तयार नाहीतच. आणि माझ्या मनाची स्थिती अशी झाली. कशी झाली? पायी स्थिरावले मन. कुठंही स्थिर न होणार माझं ते मन, ते मन तुझ्या चरणापाशी, तुझ्या पायापाशी स्थिर झालं. अजून काय झालं? तुकोबराय म्हणतात, देवा तुला पाहिलं, देह भाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. देवा तुला पाहिलं, माझा देहात्म भाव नाहीसा झाला. अजून काय झालं? तुकोबराय म्हणतात, देवा तुला पाहिलं, आणि सुख दुःख, मान अपमान, तहान भूक, शत्रू मित्र या द्वंद्वांचा पूर्णतः नाश झाला. कळो नये सुख दुःख, तहान हरपली भूक. अजून काय झालं? परमोच्च स्थिती प्राप्त झालेली असताना तुकोबराय म्हणतात, वर्णन करून सांगतात, देवा तुला पाहिलं, तुझ्याशी इतका एकरूप झालो, इतका एकरूप झालो, इतका एकरूप झालो, की तुला पाहिल्यानंतर परत या संसारामध्ये माघारी येण्याची इच्छा, आशा, आकांक्षाच उरली. तुका म्हणे नव्हे परती, तुझ्या दर्शने मागुती, देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला. विठ्ठल असा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. आपण सगळीच कीर्तन या ठिकाणी ऐकतो, सगळ्या साधू संतांचे अभंग, ओव्या, सगळं संत साहित्य या ठिकाणी आपण या अखंड नामयज्ञ सोहळ्यामध्ये श्रवण करतो. पण हे सगळं साहित्य जे साधू संतांनी लिहून ठेवलंय, त्या सकल संत साहित्याचा आपण एकंदरीत अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल. पहा, आपल्याला सगळ्या साधू संतांनी भगवंताच्या रूपाचं वर्णन करून सांगितलं, सगळ्या साधू संतांनी आपल्याला भगवंताच्या गुणाचं वर्णन करून सांगितलं, त्याच साधू संतांनी आपल्याला भगवंताच्या भक्ती सुखाचं वर्णन करून सांगितलं, आणि त्याच साधू संतांनी आपल्याला भगवंताच्या भक्ती मार्गाचं सुद्धा वर्णन करून सांगितलं. सगळं आपल्याला वर्णन अभंगांच्या, ओव्यांच्या माध्यमातून पाहायला, ऐकायला, श्रवण करायला मिळेल. मग हे सगळं वर्णन साधू संतांनी आपल्याला करून सांगायचं नक्की कारण काय? याच्या मागचा नक्की उद्देश काय साधू संतांचा? पहा, आपण एकूण संत साहित्याचा विचार केला तर सगळ्या साधू संतांनी अट्टहासाने आपल्याला वर्णन करून सांगितलं, ओव्यांच्या माध्यमातून, अभंगांच्या माध्यमातून. पण एक मात्र गोष्ट कायम लक्षामध्ये ठेवा, की आपण जेव्हा साधू संतांच्या अभंग डोळ्यासमोर ठेवतो, वाचतो, ओव्या डोळ्यासमोर ठेवतो, वाचतो, तेव्हा ते अभंग, त्या ओव्या म्हणजे साधू संतांचे केवळ शब्द नाहीत, ते शब्द नाहीत, ते केवळ अक्षर नाहीत, तर साधू संतांना स्वतःला आलेले अनुभव आहेत. अनुभव आले अंगा, ते या जगात येत, किंवा सेवितो हा रस, वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी. साधू संतांनी जे भक्ती सुख अनुभवलं, ते केवळ स्वतः पुरतं मर्यादित ठेवलं नाही, तुम्हा मला सगळ्या सामान्य जनमानसाला सुद्धा ते भक्ती सुख चाकता यावं, याकरिता ते आपल्याला अभंगांच्या, ओव्याच्या माध्यमातून. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. तरी केले प्रकट, तरी केले प्रकट, उतरी न पाना, तुका म्हणे साक्षी आले, तेही केले. पण हे प्रकट करण्याचं कारण नक्की काय? तर आपल्या अंतःकरणामध्ये त्या परमात्मा विषयीची ओढ निर्माण व्हावी, आपल्या अंतःकरणामध्ये त्या परमात्मा विषयीचा प्रेम भाव निर्माण व्हावा, एवढाच साधू संतांचा उद्देश आहे. एक सांगू का, जो आपल्याला वाटतं ना, प्रत्येकाला वाटतं की देव आपल्याला एकदा तरी भेटावा,
क्षणभर का होईना पण त्याचं दर्शन आपल्याला व्हावं. आपला हा सगळा अट्टहासच कशा करता असेल तर तो परमात्मा भेटावा याच्या करता आहे. मग आपल्या प्रत्येकाला वाटतं तो भेटावा, तर तो भेटावा असं वाटत असेल तर पहिली गोष्ट त्याच्याविषयीचा प्रेमभाव आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. त्याच्याविषयीचं प्रेम जर आपल्या अंतःकरणामध्ये नसेल तर तो आपल्याला भेटतच नाही. दुसरी गोष्ट, आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीची तळमळ पाहिजे, ओढ पाहिजे, आस पाहिजे, आर्तता पाहिजे. आणि सांगू तुम्हाला, साधू संतांनी जे अभंग लिहून ठेवले ना, ते अभंग आपल्याला त्याच्याविषयीची ओढ, आस, आर्तता निर्माण करून देणार आहेत. पहा, माझं उदाहरण पटेल तुम्हाला. कुणी एखादा सामान्य मनुष्य आहे, कुणी एखादा सामान्यातला सामान्य माणूस आहे, आतापर्यंत कधी पांडुरंगाला पाहिलं नाही, आतापर्यंत कधी पंढरपूरला गेला नाही, आतापर्यंत कधी पांडुरंगाची मूर्ती सुद्धा पाहिलेली नाही, पांडुरंगाचा फोटो सुद्धा पाहिलेला नाही. पण झालं असं, गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन झालं. त्या मनुष्यानं, त्या माणसानं आतापर्यंत पांडुरंगाचा फोटो सुद्धा पाहिलेला नाही. मला तुम्हाला श्रवण भक्ती सांगायची, की श्रवण भक्तीतून आपल्याला परमात्म्याकडे जाण्याची वाट सापडते, परमात्म्याकडे जाण्याची ओढ, आस, आर्तता निर्माण होते. त्या मनुष्यानं अजूनपर्यंत कधी पांडुरंगाला पाहिलेलं नाही, पण गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं नियोजन झालं, आयोजन झालं, सप्ताह सुरू झाला. सप्ताहाचा पहिलाच दिवस आहे आणि इकडं मंडपामध्ये, धर्म मंडपामध्ये पंचपदी सुरू झाली. पंचपदीचा आवाज त्याच्या कानावरती गेला. त्यानं मनामध्ये विचार केला, आपण या घराच्या ओट्यावरती असंच टाइमपास करत बसण्यापेक्षा निदान धर्म मंडपामध्ये जाऊन तरी बसू. म्हणून तो मंडपामध्ये येऊन बसला. काही नाही, सहजपणे येऊन बसला. सामान्य मनुष्य आहे, त्यानं पांडुरंगाला पाहिलेलं नाही. इथं येऊन बसल्यानंतर आता पंचपदी सुरू आहे आणि पंचपदी ऐकताना त्याच्या कानावरती कोणता अभंग पडतोय? कोणता अभंग पंचपदी? तुम्ही पंचपदीला येत नाही का? पंचपदीत कोणता अभंग गाता माय? सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान करकटेवारी, ठेवोनिया तुळसी हरगळा, कासे पीतांबर तुळसी हरगळा. इकडं पंचपदी सुरू आहे, तो मनुष्य मंडपामध्ये येऊन बसलाय आणि अभंग पडतोय त्याच्या कानावरती. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. आणि मग ती आकृती त्याच्या मनामध्ये तयार होते, त्याच्या अंतःकरणामध्ये तयार होते. खरंच हा पांडुरंग असा असेल का? करकटेवरी ठेवून या तुळसी हारगळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी. ती एक आकृती त्याच्या मनामध्ये तयार झाली की त्याच्या मनामध्ये विचार येतो की खरंच हा पांडुरंग असा असेल का? पाहिलं पाहिजे, कधीतरी गेलं पाहिजे पंढरपूरला, याचं दर्शन कधीतरी घेतलं पाहिजे. आणि ते रूप त्याच्या मनामध्ये जे तयार झालंय ना, त्या रूपाभोवती त्याचं मन असं गुंजारव करू लागतं आणि त्या परमात्मा भेटीची, त्या पांडुरंगाला पाहण्याची ओढ, आस, आर्तता निर्माण होते. मला सांगायचंय नक्की काय, की श्रवण भक्ती अशी आहे जी परमात्म्याकडे आपल्याला ओढून नेते. पहा, पूर्व इतिहासातल्या, आपल्या भारतातल्या पूर्व इतिहासातलं सोप्यात सोपं उदाहरण सांगेन मी तुम्हाला. रुक्मिणी मातेचा विवाह ठरला शिशुपालाशी, आणि रुक्मिणीचा विवाह ठरला शिशुपालाशी, आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या कानावरती बातमी गेली. म्हणले रुक्मिणीचा विवाह आता ठरला शिशुपालाशी खरा, पण रुक्मिणीचा जर शिशुपालाशी विवाह झाला तर काहीतरी अघटित घडेल, काहीतरी विपरीत घडेल. मग हे थांबवण्याकरता काहीतरी करावं. काय करावं म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने युक्ती केली. काय युक्ती केली? सुदेव ब्राह्मणाला पाठवलं रुक्मिणी मातेच्याकडे आणि सांगितलं, म्हणले काही नाही, जाऊन फक्त तू माझं वर्णन करून सांग त्या रुक्मिणी मातेला. सुदेव ब्राह्मण आले, रुक्मिणी मातेची भेट घेतली, रुक्मिणीच्या समोर बसले. रुक्मिणी माता बसलेली, तिच्या समोर सुदेव ब्राह्मण बसलेला आहे आणि सुदेव ब्राह्मणांना आता वर्णन करून सांगावं श्रीकृष्ण परमात्म्याच्या सुंदर रूपाचं वर्णन ऐकते रुक्मिणी माता. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाचे मोती. वर्णन सांगते
मकर मकर टाळी वाजवत जा बरं जरा. आपण भजन करताना तर नाही टाळी वाजवत, पण हे सगळे आपल्याला एवढा आनंद देतात ना, त्यांच्याकरता अगदी मोकळ्या 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 म्हणून टाळी वाजवायची. तरी टाळी वाजवायला. रूप सावळे सुकुमार वर्णन करतो सुदेव ब्राह्मण. आणि वर्णन ऐकतंय कोण? वर्णन ऐकतंय कोण? रुक्मिणी. आणि रुक्मिणी माता जसं श्रीकृष्णाचं वर्णन ऐकते तस तसं तिच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण झाला श्रीकृष्ण परमात्मा विषयीचा. आणि श्रीकृष्ण परमात्म्याला रुक्मिणी मातेनं पत्र लिहिलं, प्रभू आतापर्यंत तुम्हाला मी समोर पाहिलेलं नाही, पण तुमचं केवळ वर्णन ऐकलं आणि तुमच्या विषयीचा प्रेमभाव अंतःकरणामध्ये जागा झाला. तुमचं हेच सुंदर रूप जर समोर पाहिलं तर हे आजीवन तुम्हाला समर्पित होऊन राहील. मला सांगायचंय नक्की काय? रुक्मिणी मातेनं आतापर्यंत श्रीकृष्णाला पाहिलेलं आपण सुद्धा कुणीच आतापर्यंत पांडुरंगाला पूर्ण रूपानं पाहिलेलं नाही. पण त्याचं वर्णन ऐकलं रुक्मिणी मातेच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण झाला. तसं आपण सुद्धा त्याचं वर्णन ऐकलं म्हणजे त्याच्याविषयीचा प्रेमभाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल आणि त्याची प्राप्ती आपल्याला होईल. म्हणून सकल साधू संतांनी आपल्याला त्याच्या सुंदर रूपाचं वर्णन करून सांगितलं. पहिली गोष्ट, तो भेटावा असं वाटत असेल तर पहिली गोष्ट त्याच्याविषयीचं प्रेम असावं. आणि दुसरी गोष्ट, हा जीव त्याच्या भेटी करता तरफडला पाहिजे. किती तरफडला पाहिजे? आपला तरफडतो पण त्याच्या भेटी करता नाही तरफडत. आपला तरफडतो केवळ आ? तुम्ही लय गोड हसली म्हणजे मला काय म्हणायचं ते कळलं. आपला तरफडतो पण संसाराकरता तरफडतो. आपला भगवंताकरता परमात्म्याकरता कधी आपला जीव तरफडला नाही. स्वामी विवेकानंद एकदा त्यांच्या सद्गुरूंच्याकडे गेले. आता स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू म्हणजे कोण? आ? रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांच्याकडे गेले आणि विचारलं, सद्गुरूंना प्रश्न विचारला. म्हणले, गुरुदेव मला देव भेटला पाहिजे म्हणून काहीतरी उपाय सांगा, काहीतरी साधन सांगा. म्हणले, काय साधन सांगायचं? एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझे. या कलियुगामध्ये केवळ केवळ नामस्मरण हा एकच उपाय. तू नामस्मरण कर, नामस्मरणानं तो परमात्मा तुला भेटेल. आता नामस्मरणाचा उपाय सांगितला, नामस्मरणाचं साधन सांगितलं. स्वामी विवेकानंद घरी गेले, अखंडपणे नामस्मरण करतायत, अखंडपणे नाम जप करतायत. पण तरीही मात्र देवाची चाहूलही नाही, देवाचं स्वप्नात सुद्धा दर्शन नाही. पुन्हा आले गुरुदेवांच्याकडे आणि गुरुदेवांना प्रश्न विचारतायत, गुरुदेव तुम्ही मला सांगितलं होतं की नामस्मरणानं तो देव भेटतो. मी अखंडपणे नामस्मरण करतोय, मी अखंडपणे नाम जप करतोय, पण त्याची मला काही भेट झाली नाही अजून. अजून काहीतरी दुसरा उपाय सांगा. दुसरा काय उपाय सांगायचा? म्हणले, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, एक हरिनामाशिवाय नाम संकीर्तन साधन पै सोपे. तेवढंच एक सोपं साधन आहे, तू नामस्मरणच कर. पुन्हा गेले घरी. स्वामी विवेकानंदांनी पुन्हा अखंडपणे 7-8 महिने लगातार नामस्मरण करावं, लगातार नाम जप करावा, एकाग्र एक चित्त करून बसावं, त्याचं ध्यान करावं, त्याचं नामस्मरण करावं, भजन करावं, नाम जप करावा. तरीही मात्र परमात्म्याची चाहूल नाही. पुन्हा वैतागले आणि पुन्हा आले गुरुदेवांच्याकडे. आणि गुरुदेवांच्याकडे आता पुन्हा एकदा आल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी म्हणावं, म्हणले, गुरुदेव तुम्ही मला सांगितलं होतं नामस्मरणाने भेटतो, तुम्ही सांगितलं होतं नामस्मरण कर, त्याप्रमाणे मी अखंडपणे नामस्मरण करतोय. की पाहिजे तेवढं नामस्मरण केलं, पण त्या देवाची मला स्वप्नात सुद्धा भेट नाही हो. तो देव येईल अशी चाहूल सुद्धा नाही. अजून काहीतरी उपाय सांगा. म्हणले, तुला देव पाहायचाय का? रामकृष्ण परमहंसांनी विचारलं. म्हणले, नरेंद्र. आता स्वामी विवेकानंदांचं नाव होतं नरेंद्र. नरेंद्र म्हणून हाक घातली आणि म्हणले, नरेंद्र तुला देव पाहायचाय का? हो म्हणले, देव पाहायचाय. मग मी सांगतो तसं कर. हा काय करायचंय? काय नाही. म्हणले, चल माझ्यासोबत. चल म्हणल्यानंतर आता गुरुदेव पुढं आणि त्यांच्या मागून स्वामी विवेकानंद. चल म्हणल्यानंतर एका शांत निवांत तलावाच्या ठिकाणी नेलं आणि शांत निवांत तलावाच्या काठी जाऊन उभे राहिलेत रामकृष्ण परमहंस. आणि स्वामी विवेकानंदानं पुन्हा एकदा विचारलं. म्हणलं, तुला देव पाहायचाय का? हो म्हणले, देव पाहायचाय.
मग मी सांगतो तसं कर. काय करायचंय म्हणले, काही नाही, पाण्यात डुबकी मारायची. आता मला खरं खरं सांगा माय, पाण्यात डुबकी मारल्यानं देव दिसत असतो का? आ तुम्ही बोलत नाही कीर्तनकाराशी. आ पाण्यात डुबकी मारल्यानं देव, स्विमिंग पूल मध्ये गेले का तुम्ही कधी? स्वामी विवेकानंदांनी सद्गुरूंच्या वचनावरती इतका दृढ विश्वास ठेवला, म्हणले शंका घ्यायचीच नाही. गुरुदेवांनी सांगितलं ना की पाण्यात डुबकी मार, तर पुढचा प्रश्न विचारलाच नाही आणि लगेचच शंका न घेता पाण्यामध्ये डुबकी मारली. डुबकी मारून वर आले आणि विचारलं गुरुदेवांनी, म्हणले दिसला का रे देव? नाही दिसला. पुन्हा डुबकी मार म्हणले, पुन्हा डुबकी मारली. पुन्हा आले वर, दिसला का रे देव? नाही दिसला. पुन्हा डुबकी मार. पुन्हा डुबकी मारली. पुन्हा वर आले, दिसला का रे देव? नाही दिसला. आता पुन्हा चौथ्यांदा डुबकी मारली. पुन्हा डुबकी मारायला सांगितल्यावर डुबकी मारली. स्वामी विवेकानंदांनी डुबकी मारली. पण रामकृष्ण परमहंसांनी काय केलं, ते स्वामी विवेकानंदांचं मुंडकं आहे ना, जसं तसं पाण्यामध्ये दाबून धरलं. मला खरं खरं सांगा माय, पाण्यामध्ये आपण किती दिवस जिवंत राहू शकतो? किती दिवस? नवरात्राचे 9 दिवस, मग सप्ताहाचे 7 दिवस, 4 दिवस नाही पुरे 1-2 मिनिटं सुद्धा. पण तरीही मात्र स्वामी विवेकानंद इतके स्थिर आहेत, त्यांना वाटलं कदाचित हीच पद्धत असेल देव दाखवायची. शांत बसले. 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, पार आता असह्य झालं. नाकातोंडात पाणी जायला लागलं ना, आता जीव वाचवण्याकरता काहीतरी केलं पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंद पाण्यामध्येच हातपाय खोडतायत, वर येऊ पाहतायत, वर निघू पाहतायत, पण गुरुदेवांनी मात्र मुंडकं पाण्यातच दाबून धरलंय आणि पाण्यातून आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. म्हणले गुरुदेव सोडा सोडा, गुरुदेव वाचवा वाचवा, वाचवा वाचवा म्हणल्यानंतर रामकृष्ण परमहंसांनी आता मात्र स्वामी विवेकानंदांचा प्राण जाणार तेवढ्यात मुंडकं धरलं, जसं तसं वर काढलं आणि विचारलं, म्हणले दिसला का रे देव? गुरुदेव, कशाचा देव आणि कशाचं काय, इथं जीव गेला असता माझा. आता मात्र गुरुदेवांनी स्वामी विवेकानंदांना जवळ घ्यावं, जवळ बसवावं आणि म्हणावं, अरे नरेंद्रा, आता स्वतःचा प्राण वाचवण्याकरता जसा तरफडलास ना, तसा तो परमात्मा भेटावा याकरिता ज्या दिवशी तरफडशील त्या दिवशी तो परमात्मा भेटला गी पंढरीनाथ, भेटला गी पंढरीनाथ, भेटला गी अगदी जर मनापासून तुम्ही ऐकलं असेल ना महाराजांचं गायन, इथं बसल्या बसल्या लगेच त्याच्या भीतीची ओढ निर्माण व्हावी, इतके गोड चाल गायली, जरा जोरात मोकळ्या मनात ताली वाजवा. भेटी लागे पंढरीनाथा किंवा झुरवणी पांझरा, होऊ पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया. हा जीव त्याच्या भेटी करता तरफडला पाहिजे, तळमळला पाहिजे, प्रेम पाहिजे, जीव त्याच्या भेटी करता तळफळला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे नेत्र, हे लोचन, हे डोळे केवळ त्यालाच पाहण्याकरता आसुसलेले पाहिजे. परमात्म्यानं आपल्याला हा मानव देह दिला. हा मानव देह देताना पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय दिली. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय ज्याच्या करता दिली त्याच्या करता आपण वापरणार. साधू संत मात्र तुमच्या आमच्यासारखं मानव रूप धारण करून आले, पण इथं आल्यानंतर साधू संतांनी ज्या त्या अवयवाला ज्याचं त्याचं काम लावलं. तुकोबरायांचा अभंग आहे पहा. तुकोबरायांनी सांगितलं, हे वाचे तुझं हे काम आहे, हे काना तुझं हे काम आहे, हे मना तुझं हे काम आहे. घेई घेई माझे घेई घेई माझे वाचे, घेई
हे माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख मना तेथे बुडी देई राही विठ्ठलाचे पायी. मला सांगायचंय नक्की काय साधू संतांनी ज्या त्या अवयवाला ज्याचं त्याचं काम लावलं आपलं मात्र कम्प्लीट उलटय. आपण वाचन काय करतो आपण वाचन काय करतो आपण वाचन याचं त्याचं कुटाळ करीत बसलो कानानं याची त्याची निंदा ऐकत बसलो आणि डोळ्यांची मला वाटतं डोळ्यांची आपण अख्खी ताकद टीव्ही आणि मोबाईल पाहण्यामध्ये झिजवीत चाललो. विज्ञान शास्त्र सांगतं पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत त्यांच्यामध्ये 82% ज्ञान फक्त डोळ्यांनी होतं. म्हणजे डोळ्यांची ताकद सगळ्यात जास्त आहे आणि त्याच डोळ्यांची ताकद आपण अख्खी ताकद टीव्ही आणि मोबाईल पाहण्यामध्ये इतकी झिजवीत चाललो. ऐका माय मावल्यांनो महाभारतामध्ये एक महान पतिव्रता स्त्री मला डोळ्यांची ताकद तुम्हाला सांगायची बरं डोळ्यांचं सामर्थ्य किती. महाभारतामध्ये एक महान पतिव्रता स्त्री गांधारी तिचं नाव तिचा पती धृतराष्ट्र तिचा विवाह ठरला धृतराष्ट्राशी आणि त्या धृतराष्ट्राशी विवाह ठरल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपला पती डोळ्यांना आंधळा आहे. तिने लक्षात घेतलं की जर आपला पती डोळ्यांना आंधळा आहे आपला पती जर ही सृष्टी पाहू शकत नाही तर आपल्याला सुद्धा ही सृष्टी पाहण्याचा अधिकार नाही. तिने लग्नाच्या आधीच काय केलं डोळ्यांवरती पट्टी बांधून घेतली. स्वतः डोळस होती बरं स्वतः ही सृष्टी पाहू शकत होती पण केवळ पातिव्रत्य धर्माचं पालन करायचंय म्हणून डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली आणि सृष्टी न पाहिल्यामुळे डोळ्यांची ताकद तिची इतकी एकवटली इतकी एकरूप झाली की महाभारत युद्धाच्या वेळी तिचा पुत्र दुर्योधन तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि काही नाही केलं फक्त डोळ्यावरची पट्टी सोडली आणि दुर्योधनावरती दृष्टिक्षेप टाकला. परिणाम तिचा पुत्र दुर्योधन वज्रदेही बनला. मला सांगायचंय नक्की काय केवळ पातिव्रत्य धर्माचं पालन करायचंय म्हणून तिनं डोळ्यांची ताकद एकवटली. परिणाम पुत्र वज्रदेही बनवला. पुत्राच्या शरीरामध्ये एक विशेष सामर्थ्य निर्माण करून दिलं. जर त्याच डोळ्यांची ताकद आपण सुद्धा जर एकवटली तर निश्चितपणे तो प्रभू परमात्मा आपल्याला एक दिवस दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. मुळात खरं पाहिलं तर त्याला पाहण्या तुम्हाला टाळी वाजवायची असली मोकळ्या मानाने वाजवू जा नाही तर मग वाजवू जाऊ नका. तसं पाहिलं तर तो परमात्मा पाहण्याकरता या साध्या डोळ्यात तो पाहताच येत नाही. त्याला पाहायचं असेल तर आधी सद्गुरु जीवनामध्ये असावेत. ते सद्गुरु जी ज्ञान दृष्टी देतील त्या ज्ञान दृष्टीनं त्या दिव्य दृष्टीनं त्याला पाहता येतं. साधू संतांनी पाहिला ज्ञानोबरायांनी पाहिला तुकोबरायांनी पाहिला नाथबाबांनी पाहिला निळोबरायांनी पाहिला तुम्ही सगळे संत मंडळींनी पाहिला पण कोण्या दृष्टीनं पाहिल्यावर तो तुम्हाला दिसला असा प्रश्न विचारल्यानंतर माऊलींनी गोड उत्तर द्यावं पहा. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी 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 तो हरे श्री
तुकोबराया म्हणजे काय केलं, हे मिथ्या जगत पाहणं बाजूला सारलं. तुकोबरायांची सुद्धा हीच अवस्था झाली. तुकोबरायांनी हे मिथ्या जगत पाहणं बाजूला सारलं. शांत निवांत डोंगरावरती जाऊन बसावं, परमात्म्याचं ध्यान करावं, डोळे मिटावे, त्याला आर्त भावनेनं हाक घालावी. आणि त्या परमात्म्याचं तत्व असं आहे, कुणी एखाद्या भक्तानं जर त्याला आर्त भावनेनं हाक घातले ना, तर त्याला सुद्धा दम पटत नाही. तो लगेचच धाव घेतो. मोहे धाव घाली पान्हा मोहे धाव घाली पान्हा, नाम घेता पंढरी राना, नाम घेता पंढरी राना, मोहे धाव घाली पान्हा मोहे धाव घाली पान्हा. आत भावनेनं त्याला हाक घातली तुकोबरायांनी आणि त्याला सुद्धा दम पटला नाही. तो आता सगुण रूपानं तुकोबरायांच्या समोर हजर आहे. आणि आता तुकोबरायांनी त्याला पाहिल्यानंतर जी अवस्था प्राप्त झाली ती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. रूपी जाणा जगले लोचाना, रूपी इतकी भाव ओतून इतकी गोड चाल गायली, ठेवीत हा पायी जीव थोडा. जोरात टाळी वाजवा. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन. तुकोबराय भाव व्यक्त करतात, देवा तुझं रूप पाहिलं आणि तुझं रूप पाहिल्यानंतर माझ्या नेत्रांची स्थिती अशी झाली, माझे नेत्र माझे लोचन तुझ्या रूपाशी इतके एकरूप झाले, इतके एकरूप झाले की माझे नेत्र माझे लोचन आता इतरत्र दुसरं काही पाहायला तयार नाहीत.
आणि कुठंही स्थिर न होणार माझं ते मन पायी स्थिरावले मन. ते मन तुझ्या चरणापाशी स्थिर झालं. मग असं नक्की तुकोबरांनी किंवा सकल साधू संतांनी असं नक्की कोणाला पाहिलं की ज्याला पाहिल्यानंतर देह भाव नाहीसा भावा, ज्याला पाहिल्यानंतर नेत्रांची, मनाची, देहाची स्थिती इतकी उच्च कोटीची व्हावी. तुकोबराय म्हणतात, ज्ञानोबरायांनी सुद्धा वर्णन करून सांगावं म्हणले, आम्ही त्याला पाहिलं. कुणाला? ज्याला पाहण्याकरता, त्याच्या दर्शनाकरता कितीतरी जपी तपी योगी वर्षानुवर्ष ज्याची तपश्चर्या करतात, त्यांना ज्याची झलक सुद्धा पाहायला मिळत नाही ना, तो मी या डोळ्यानं पाहिला. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. योगिया देखिला देखिला माये देवाचा देव. कितीतरी जपी तपी योगी योगियांचे ध्यानी, ध्याताना तुळसी तो तू आम्हापासी मागे पुढे. मग कितीतरी जपी तपी योगी वर्षानुवर्ष ज्याची तपश्चर्या करतात, त्यांना जो दिसत नाही, त्यांना ज्याची झलक सुद्धा पाहायला मिळत नाही, तो मी या डोळ्यानं पाहिला. मग पहिला प्रश्न आपल्याला असा पडावा, नक्की असं कोणतं स्वरूप पाहिलं तुकोबारायांनी की जे स्वरूप पाहिल्यानंतर अशी अवस्था प्राप्त झाली. मुळात आपला मानवी स्वभाव असा आहे, आपली मानवी वृत्ती अशी आहे जी केवळ केवळ सुंदरतेकडे आकर्षित होते. तुम्हाला मला प्रत्येकाला केवळ केवळ सुंदरता प्रिय आहे, सुंदरतेकडे आकर्षित होणारं आपलं मन आहे. मग निश्चितपणे तुकोबारायांनी सकल साधू संतांनी सुंदरच रूप पाहिलं देवाचं, म्हणून मन आकर्षित झालं, म्हणून नेत्र आकर्षित झाले, म्हणून देहात्म भाव नाहीसा झाला. भगवंताच्या एकूण अवतारांपैकी नाथबाबांनी सांगितले, म्हणले 3 अवतार अति सुंदर आहेत. एकाच अभंगात 3 अवतार सांगितले, 3 रूप सांगितले, जी रूप अति सुंदर आहेत. सुंदर ते ध्यान घेऊनी मांडीवरी, कौशल्या जननी गीती गाय. म्हणजे कोणतं रूप होत? म्हणजे कोणतं रूप? कौशल्या जननी गीती गाय, प्रभू श्री रामचंद्र. पुन्हा त्याच अभंगामध्ये नाथबाबांनी वर्णन करून सांगितलं, सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी, गोपाळ गवळणी खेळताती. म्हणजे कोणतं रूप? श्रीकृष्ण अवतार. पुन्हा त्याच अभंगामध्ये नाथबाबांनी वर्णन करून सांगितलं, सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे असे. म्हणजे कोणतं रूप?
जे सुंदर रूप प्रभू श्री रामचंद्र अवतारामध्ये, तेच सुंदर, तेवढंच सुंदर रूप श्रीकृष्ण अवतारामध्ये, आणि तेच सुंदर रूप पुन्हा आलं पुंडलिकाच्या भावार्था. गोकुळाहुनी झाला येता किंवा विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवावृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मला खरं खरं सांगा बरं, विभुम वेणुनादम हे वर्णन कोणाचं? विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम हे वर्णन कोणाचं? श्रीकृष्णाचं. पण तरीही मात्र अष्टकामध्ये शब्दोच्चार काय आला पुन्हा? परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जे सुंदर रूप कृष्ण अवतारामध्ये, तेच सुंदर रूप पुन्हा आलं पंढरपुरामध्ये, विटेवरती उभं राहिलं. आणि ते विटेवरती उभं असणारं रूप पाहिलं तुकोबरायांनी. अवस्था इतकी उच्च कोटीची प्राप्त झाली. पांडुरंग कांती दिव्य तेज झळाकती रत्न किळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळवे नवर्णवे तेथेची शोभा कानडाव विठ्ठलू कर्नाटक येणी मजा जावे गेला वेधू. तुझ पाहता समोरी दृष्टीनं फिरे माघारी किंवा पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधी आले. सगळं शक्य बाबा. कोटी ब्रह्म हत्या मुख कोटी त्याच्या मुख दर्शनाचा महिमा सांगितला महाराजांनी. काय महिमा वर्णू आता सांगणे किती कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती किंवा तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशा कमल नयन हास हास. एवढी सुंदरता त्याच्या मुखावरती आहे. आणि ते मला सांगायचं नक्की काय, सगळं शक्य आहे. आपण आपल्या या शरीरातले सगळे अवयव ताब्यात ठेवू शकतो, पण मन ताब्यात ठेवणं, मन स्थिर ठेवणं. मन कसं आहे? आपलं मन वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकल हिरू येत पिकावर. एका ठिकाणी आपल्या सकल संत साहित्याचा आपण अभ्यास केला ना, सगळ्या साधू संतांनी मनाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी उपमा दिलेली आपल्याला पाहायला सापडेल. पहा, एका ठिकाणी कबीरदास महाराजांनी मनाला उपमा दिली बैलाची. बैल, तुमच्याकडे बैल असतो का? बैल दीदी ट्रॅक्टर आले ना आता, कशाचे बैल? ते बैलाची उपमा दिली कबीरदास महाराजांनी. म्हणले मन नावाचा बैल आहे ना, तो इतका सैराट धावतो. सैराट म्हणजे ते सैराट नाही बरं का, नाही तर मग आपलं बैलाची. आणि तो बैल मन नावाचा बैल, महाराज म्हणले इतके मन के बेल चौदिश भटके. आणि या मनाला आकळ व्हायचं असेल तर कबीरदास महाराजांनी सांगितलं, म्हणले हे मन आपल्या हातात ठेवायचं नाही. काय करायचं? एक तर देवाच्या तरी ताब्यात द्यायचं, नाही तर सद्गुरूच्या तरी ताब्यात द्यायचं. काय करायचं? मन के बेल चौदिश भटके रस लगाओ ज्ञान की. मन के बेल चौदिश भटके मन के बेल चौदिश भटके मन के बेल रस लगा करो
द्यावं, आमचा करता काही करावं, तर एकच कर. काय कर, आमचं मन म्हणले तुझ्या ताब्यात घे. मेरो मन गिरवी धर्यो श्री मनमोहन के पास, प्रेम प्यास इतनो बढ़ो अब ना छूटन की आस. मन त्या गोकुळातल्या गवळणी श्रीकृष्णाच्या ताब्यात दिलं. परिणाम त्या गोकुळातल्या गवळणी ब्रह्मरूप झाल्या. एका ठिकाणी मनाला उपमा दिले नाथ बाबांनी पाटलाची. एखाद्या गावामध्ये एखाद्या गावामध्ये एखाद्या गावामध्ये एखादा पाटील असा असतो, इतका बेकार असतो, तो त्याच्या पुढे दुसऱ्या कुणाचं चालूच देत नाही. तो त्यानं अख्खं गाव इतकं ताब्यात घेतलेलं असतं ना, तो त्याच्या पुढे दुसऱ्या कुणाचं. तसं नाथ बाबा म्हणले आपल्या या देह नावाच्या गावामध्ये एक मन नावाचा पाटील आहे, आणि त्या मन नावाच्या पाटलानं काय केलं, आपल्या बाबांच्या मुखातून ऐकले बरं. त्या मन नावाच्या पाटलानं काय केलंय, ही अख्खी देहपुरी, हे देह नावाचं गाव इतकं ताब्यात करून घेतलंय, इतका कब्जा मिळवलाय. तो मन नावाचा पाटील त्याच्या पुढे दुसऱ्या कुणाचं चालू देत. मनाजी पाटील देह गावचा, विश्वास करू नका भुयाचा. हा घात करेल नेमाचा पाडील फाशी, पाडील फाशी, पाडील फाशी. आलो रायाचा सोस गोरा आहे गाडा गाडो, आलो रायाचा सोस गोरा आहे गाडा गाडो, आलो रायाचा जोशी होरा है गाडो गाडो, आलो रायाचा जोशी होरा है गाडो गाडो. मनाजी पाटील पाटील देह गावचा, पाटील पाटील देह नावचा, करू नका करू नका होया गा. हात करून नेमाचा आलो रायाचा, आलो रायाचा, आलो रायाचा आलो रायाचा जोशी होरा है गाडो गाडो, आलो रायाचा जोशी होरा है गाडो गाडो. कसं आहे मन, मन नावाचा पाटील आहे. मन कसं सांगू का, या जगातल्या सगळ्यात अति चंचल पदार्थांपैकी सगळ्यात पहिला क्रमांक आहे मनाचा. चंचल पदार्थांमध्ये मन चंचल चपळ येता, जाताना लगे वेळ. अगदी तुम्ही माझ्या समोर बसलात ना, कुणी घराचं कुलूप चेक करून आला असेल, कुणी निफाडच्या बाजारात फेरफटका मारून आला असेल, नाही का, कुणी कालच्या कीर्तनात फेरफटका मारून आला असेल. मन कसं आहे, जगातल्या सगळ्या चंचल पदार्थांपैकी पहिला क्रमांक मनाचा, दुसरा क्रमांक माशांचा, आणि तिसरा क्रमांक माकडांचा. झाला असं, प्रभू श्री रामचंद्रांना लंकेमध्ये पोहोचायचं म्हणून सेतू बांधण्याचं काम करते वानरसेना. आणि माझ्या वानरसेनेनं सेतू बांधलाय, दगडाचा सेतू बांधलाय. कसा सेतू बांधलाय म्हणून पाहण्याकरता जरा प्रभू श्री रामचंद्र त्या दगडाच्या सेतूवरती जाऊन उभे राहिले. आता सागरामध्ये दगडांचा सेतू आहे, सेतू बांधण्याचं काम अजून सुरूच आहे. आणि कसा सेतू तयार झाला म्हणून पाहण्याकरता जरा कुतूहलानं प्रभू रामचंद्र त्या सेतूवरती उभे राहिले. आणि झालं असं, प्रभू श्री रामचंद्रांचं ते सुंदर रूप पाहण्याकरता त्या सागरातले, त्या समुद्रातले जेवढे जेवढे मोठमोठे मासे होते ना, ते सगळे मासे गोळा व्हायला लागले, जमा व्हायला लागले. आणि जमा व्हायला लागल्यानंतर झालं असं, ते प्रभू श्री रामचंद्रांचं सुंदर रूप इतकं एक चित्तानं, इतकं एक टकानं पाहतायत की ते रूप पाहताना मासे चंचल आहेत. मूळ स्वभाव माशांचा चंचल आहे, पण तरी मात्र इतके स्थिर झाले, इतके स्थिर झाले. तिथं दृश्य असं निर्माण झालं त्या समुद्रामध्ये, मध्ये एक दगडाचा सेतू आहे, आणि दगडाच्या सेतूच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या माशांचे दोन मोठमोठे सेतू तयार झाले. आणि हे सगळं पाहिलं वानरसेनेनं. वानरसेनेनं ठरवलं, म्हणले आता जोपर्यंत मासे इथं स्थिर आहेत, तोपर्यंत आता आपल्याला आपला डाव पटकन साधून घ्यायचा. काय करायचंय, वानरसेनेनं लगेचच कामाला सुरुवात केली. म्हणले जोपर्यंत प्रभू इथं स्थिर आहेत, तोपर्यंत मासे सुद्धा स्थिर राहणार आहेत. आणि वानरसेनेनं माशांच्या पाठीवरून पाय देऊन चालायला लागले, आणि पुढे त्यांचा दगडाचा सेतू बांधण्याचं काम करतात. आता हे सगळं वानरसेनेचं काम चालू आहे, मासे स्थिर आहेत. हे सगळं दृश्य पाहिलं जांबवंतांना राहवलं नाही.
म्हणून प्रभू श्री रामचंद्रांच्या जवळ गेले आणि प्रभू श्री रामचंद्रांना प्रश्न विचारतात. म्हणले प्रभू मी हे पाहतोय तरी काय? म्हणले काय झालं? काय नाही. म्हणले मासेही चंचल आणि माकडाही चंचल. म्हणले दोघंही चंचल. तर तुम्ही पाण्याचं जर कधी निरीक्षण केलं, मासे किती क्षण स्थिर राहतात आणि माकडं तरी स्थिर राहतात का? ते पाहिलं आणि जांबुवंतांनी प्रभूंना विचारलं. म्हणले हे पाहतोय तरी काय? हे अगदी नवलाच आहे. प्रभू म्हणले झालं काय मग त्यात? म्हणले काही नाही. हे कुतूहल कौतुक पाहण्यापेक्षा ही थांबवा. म्हणले आधी का थांबवा? म्हणले मासेही चंचल आहेत आणि माकडंही चंचल आहेत आणि तुमची अख्खी वानर सेना म्हणले त्या माशांच्या पाठीवरून पाय देऊन जाते आणि पुढे सेतू बांधण्याचं काम करते. जर मासे जागचे हल्ले, माशांचं जर चंचलत्व उन्मळून आलं तर तुमची अख्खी वानर सेना म्हणले पाण्यात बुडून जाईल. असं म्हणल्यानंतर प्रभूंनी गोड उत्तर द्यावं. म्हणले असं होणारच नाही. का होणार नाही? का होणार नाही? जोपर्यंत मी इथं स्थिर उभा आहे तोपर्यंत ते मासे सुद्धा तेवढ्याच स्थिरतेनं माझ्याकडे पाहणारे आणि तेवढेच स्थिर ते राहणारे. मला सांगायचंय नक्की काय? तुकोबराने सुद्धा देवाशी संवाद साधावा आणि देवाला म्हणावं, देवा तुझं प्रभू श्री रामचंद्र अवतारातलं रूप पाहण्याकरता ते मासे जेवढे स्थिर झाले होते ना, त्यांचा जसा देहात्मभाव नाहीसा झाला होता ना, तसा देहभाव माझा आता नाहीसा झाला. अभंगाच्या दुसऱ्या देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव अनुभूती व्यक्त केली. म्हणजे देवा तुला पाहिलं देहात्म भाव नाहीसा झाला, देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. आपल्या भारताच्या पूर्व इतिहासामध्ये कितीतरी उदाहरणं अशी आहेत, कितीतरी मोठ्यात मोठी उदाहरणं अशी आहेत की ज्यांनी परमात्म्याला पाहिलं, ज्यांनी श्रीकृष्णाला पाहिलं त्यांचा देहभाव हरपला. मोठ्यात मोठं उदाहरण विदुर पत्नी सुलभेचं. श्रीकृष्ण परमात्मा कौरवांच्याकडे शिष्टाई करता गेले पांडवांच्या वतीनं. दुर्योधनाने मात्र शिष्टाईचा प्रस्ताव नाकारला आणि तिथून निघाले परत माघारी. पण कौरवाला त्या दुर्योधनाला वाटलं, म्हणले श्रीकृष्ण परमात्मा आपल्याकडे पाहुणा म्हणून आलाय, त्याला निदान काहीतरी भोजन तरी घालावं, म्हणून त्याला भोजन करण्याकरता विनंती करतोय दुर्योधन. पण विनंती केल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्यानं मात्र नाकारावं. म्हणले मला भूक नाही, मला नाही जेवायचं. का? कारण भोजन करताना अन्न नक्की कुणाच्या हातचं खावं, कुणाच्या घरचं खावं हे सुद्धा परमात्मा. आपण दृष्टाच्या घरचं अन्न खाल्लं म्हणजे आपली बुद्धी सुद्धा भ्रष्ट होणार आहे. म्हणून अगदी श्रीकृष्ण परमात्म्यानं तो दुर्योधनच्या कडचा मेवा त्यागला, 56 भोगाचा नैवेद्य त्यागला आणि उद्धवजींना सोबत घेतला. निघाले कुणाच्या घराकडं? कुठं? उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, चल विदुरा शबरी के बेर सुदाम जी की चावल, शबरी के बेर सुदाम जी की चावल, शबरी के बेर सुदाम जी
चल विदुरा घर जावे. विदुर काकांच्या घराकडे निघाले आणि श्रीकृष्ण परमात्मा विदुर काकांच्या घराबाहेर येऊन उभे. दरवाजा आतमध्ये घरामध्ये विदुर काका नाहीत. विदुर पत्नी सुलभाई एकटीच घरामध्ये नेमकी स्नानाकरता बसलेली. श्रीकृष्ण परमात्म्याने यावं, दरवाजा वाजवावा, कुणी आहे का घरात म्हणून दरवाजा वाजवल्याने आवाज दिला आणि आतून पुन्हा आवाज आला. म्हणजे कोण आलाय, कोण आलाय असा प्रश्न विचारला विदुर पत्नीनं. मी श्रीकृष्ण. श्रीकृष्ण असा शब्द कानावरती पडला आणि ओल्या वस्त्रांनीचीच बाई बाहेर आली. दरवाजा उघडला, देवाला आतमध्ये बोलवलं आणि देवाला बसण्याकरता पाठ घातला खरा. श्रीकृष्णाला बसण्याकरता पाठ घातला खरा, पण त्याला नाही बसवलं पाटावर. ही स्वतःच बसली पाटावर आणि श्रीकृष्ण परमात्मा मात्र खाली बसले आणि त्याच्याशी गप्पा करते, संवाद करते ती विदुर पत्नी सुलभा. गप्पा करता करता तिच्या लक्षात आलं, ध्यानात आलं, म्हणजे जगाचा मालक आपल्याकडे पाहुणा म्हणून आला. मग त्याला आपण काहीतरी भोग लावावं, त्याला काहीतरी आपण खाऊ घालावं. काय खाऊ घालावं? जरा उठली आणि घरामध्ये गेली. आतमध्ये स्वयंपाक घरात पाहते तर देवाला खाऊ घालण्याकरता काही नाहीच. तुकोबाराय म्हणतात, त्या विदुर पत्नी सुलभीची स्थिती अशी झाली असं नाही. माझ्याकडे सुद्धा तो जगाचा मालक पाहुणा म्हणून आला आणि त्याला पाहून चार काय करू ना ते कळेनाच. इतकी दरिद्री, इतकी दयनीय स्थिती म्हणले माझी. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेश, काय करू उपचार, काय करू उपचार, मोडकी जर्जर, काय करू उपचार, मोडकी जर्जर. काय केलं मग त्याला देण्याकरता तुकोबारायांनी काय केलं? दरदरीत पाण्या जिरांनील्या कन्या. देवाला देताना आपण किती लाखाचं देतो, किती कोटीचं देतो, किती महागाचं देतो, या सगळ्यापेक्षा किती प्रेमयुक्त अंतकरणानं देतो यावर त्याची तृप्तता ठरलेली असते. त्या विदुर पत्नी सुलभीनं काय केलं? 4-5 शेळ्या झालेल्या केळी, त्या केळी उचलल्या, देवाच्या समोर येऊन बसली आणि देवाला केळी सोलण्याचे सुद्धा कष्ट नकोत म्हणून स्वतःच केळी सोलून देते आणि देवाला खाऊ घालते. पण खाऊ घालताना चूक अशी केली तिनं, ती सोलून देताना केळीकडे नाही बघत, कुणाकडे बघते? श्रीकृष्णाकडे. आता तो मनाला वेध लावणार आहे, मनाला मोहून टाकणार आहे. श्रीकृष्णाकडे पाहते, त्याच्याशी गप्पा करते, केळी सोलते आणि केळी. आता तुम्ही खाता का माय केळी? दीदी आता नवरात्र आल्यावर केळीवरच धडा काय ना. कशी केळी खाता? कशी खाता? केळी सोलतो, घर खाली टाकतो आणि साल. उलट बोलले का मी? तुम्ही कीर्तनात आहे ना नक्की? बोलत नाही तुम्ही? बोलत जा बरं जरा. त्या विदुर पत्नी सुलभेनं काय केलं? श्रीकृष्णाकडे पाहते आणि केळी सोलते. केळी सोलण्याची क्रिया करताना, खाऊ घालताना मात्र उलट क्रिया करते. केळी सोलते खरी, घर खाली टाकते आणि साल देते श्रीकृष्णाला खायला. इणं साल द्यावी यात नवल नाही, त्यानं ती साल ग्रहण करावी. कुण्या एका कवीनं फार गोड 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 वर्णन केलं. आज हरी आये विदुरा घर पावला, आज हरी आये विदुरा घर पावला. विदुर नहीं घर थे विदुरानी, देखता वत शारंग पानी, केला बहुत प्रेम से लाई, गिरी गिरी सब देत गिराई. काय केलं? गिरी गिरी सब देत गिराई, छिलका देत श्याम मुख माही, छिलका देत हरि मुख माही, लागे परम सुहावना. आज हरी आए विदुरा घर पावला, आज हरी आए विदुरा घर पावला, आज हरी आए. मला सांगायचंय नक्की काय? आपण त्याची भक्ती करताना आपण वेड हो यात नवल नाही. ज्या दिवशी तो आपल्या भक्तीमध्ये वेड होईल त्या दिवशी समजावं आपली भक्ती सफल ठरली. असं म्हणतात की प्रभू श्री रामचंद्र वनवासामध्ये असताना लक्ष्मणजीही त्यांच्या सोबत होते. मात्र 14 वर्ष वनवासामध्ये असताना पाण्याचा घोटही नाही आणि अन्नाचा कण सुद्धा ग्रहण केला नाही म्हणजे लक्ष्मणजीनं. तरी मात्र शेवटच्या दिवसापर्यंत सुदृढ राहिले. याचं कारण काय हो? ज्या प्रभू श्री रामचंद्रांकडे पाहिल्यानंतर, ज्या भगवंताकडे पाहिल्यानंतर या जीवाची तहान भूक कायमची मिटते. ते प्रभू कायम त्यांच्या समोर होते. अभंगाचं 3रं चरण.
टाळी वाजवायचं विसरू नका बरं. माझ्या कीर्तनाचा प्रॉब्लेम असा आहे, कधी कधी असं होतं माझं कीर्तन पुढे चालू असतं आणि मागचे काही झोपून जातात. म्हणजे ते निद्रादेवी माहिती आहे का तुम्हाला? निद्रादेवी प्रसन्न होत असते. टाळी वाजवल्याचा विशेष फायदा आहे माझ्या कीर्तनामध्ये तरी. तुम्ही टाळी वाजवली ना, तुमच्या शेजारच्याला एखाद्याला जर चुकून डुकला लागलेला असला तर तुम्ही टाळी वाजवला तो डचकून उठतो. निदान कीर्तनात सगळे जागे राहावे म्हणून तरी टाळ्या वाजवायचं. वाजवान जरा माय, म्हणजे सगळे जागे वाटतं. कळो नये सुख दुःख कहाण हरपली भूक. तुकोबराय भाव व्यक्त करतायत. देवा तुला पाहिल्यानंतर सुख दुःख तहान भूक मान अपमान शत्रू मित्र या द्वंद्वांचा पूर्णतः नाश होतो. पण त्याकरता आधी त्याला पूर्णत्वानं समर्पित झालं पाहिजे. गोकुळातल्या गवळणी श्रीकृष्णाला इतक्या पूर्णत्वानं समर्पित झाल्या, इतक्या पूर्णत्वानं समर्पित झाल्या. त्या गोकुळातल्या गवळणीने श्रीकृष्णाला पाहिलं. तुम्ही मेकअप करता का माय? मेकअप नाही, मेकअप तुम्ही मेकअप नाही केल्यावर मग खाली काय उरलं? त्या गोकुळातल्या गावांनी श्रीकृष्णा करता मेकअप करायचं. तिथे आम्ही मेकअपचं टेन्शनच घेत नाही ना. आम्ही पार्लर मध्ये जातो, 2 तास बसतो आणि तिकडून भूत बनून येतो. बरोबर ना? त्या गोकुळातल्या गावांनी श्रीकृष्णा करता स्वतः नटायच्या, स्वतः मेकअप करायचा. पण त्याचं चिंतन करता करता मेकअप करायचा, त्याचं चिंतन करता करता नटायचा आणि उलटाच मेकअप करायचा. कसा मेकअप करायचा? ओठ में कुंकू नयन में मिसरी सिर पे काजल लगाते रही. तुम्ही असंच करता का? ओठ में कुंकू नयन में मिसरी सिर पे काजल. काम करताना सुद्धा त्या गवळणींचं काय व्हायचं? त्याचं चिंतन करता करता काम करायचं ना. गाय का बछड़ा भैंस को छोड़ा बैल का दूध. तुम्ही काढता का बैलाचं दूध? दीदी दूध काढायचं टेन्शन नको म्हणून आम्ही गाय सुद्धा विकून टाकल्या. दिवानी बनी मैं दिवानी बनी मुरली के नारे दीवानी बनी. मुरली के नारे दीवानी बनी. मुरली के नारे दीवानी बनी. मला सांगायचं म्हणजे काय, त्या गोकुळातल्या गावांनी पूर्णत्वानं श्रीकृष्णाला समर्पित झालेल्या, अखंडपणे त्याचं ध्यान, अखंडपणे त्याचं चिंतन, त्यानं या गवळणींच्या मनाला असा वेध लावला. एक गवळण तर म्हणे बाजारामध्ये गेले, बाजारात, आणि बाजारामध्ये गेल्यानंतर तो नटखट श्रीकृष्ण कन्हैया दिसला. त्याला पाहिलं आणि त्याला पाहिल्यानंतर त्या गवळणीची स्थिती अशी झाली, म्हणले घरी जाण्याचा रस्ताच विसरली. मैं तो भूल गई घर जाने की बात, मैं तो भूल गई घर जाने की बात. घरी जाण्याचा रस्ता विसरलेली तीच गवळण भेटली तुकोबरायला. आणि तुकोबरायला भेटल्यानंतर तुकोबरायला प्रश्न विचारते ती गवळण, तुकोबा त्या श्रीकृष्णाला मी पाहिलं, त्या मनमोहनाला मी पाहिलं आणि घरी जाण्याचा रस्ताच विसरले. आता कैसी जावं घरा नभे बरा हा लौकिक. आता कशी घराकडे जाऊ? तुकोबरायने म्हणावं, अगं तुझ्या घराकडे जायला काही एकच रस्ता आहे का? तुझ्या घराकडे जायला एवढ्या वाटा आहे, एवढे रस्ते, तू कोण्या एका रस्त्यानं निघालीस तरी लेट का होईना पण तुझ्या घराकडे तरी जाशील, घरी तरी पोहोचशील. असं म्हणल्यानंतर मग तिनं तुकोबारायला म्हणावं, लेट पोहोचल्यानंतर मात्र मग घरची कुटी खातील. असं सगळा कार्यक्रम होईल. पुढचा काहीतरी दुसरा काहीतरी उपाय सांगा. तुकोबारायने म्हणावं, मग असं कर,
म्हणले तुझ्या गावातला एखादा माणूस आला असेल ना बाजार हाटाला, त्या माणसाच्या मागून म्हणले तू चालत जाय, आणि त्या माणसाच्या मागून तू गेलीस की हळूहळू का होईना पण तुझ्या घरापर्यंत जाशील. पुन्हा एक एक उपाय तुकोबाराय सांगतात, पण गवळण काय ऐकायला तयार नाही, एक एक कारण देते. आता मात्र तुकोबाराय थकले आणि गवळणीनं म्हणावं, तुकोबा आता खरं 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 सांगू का, खरं सांगू का, त्या श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर, त्या मनमोहनाला पाहिल्यानंतर पुन्हा परत घराकडं माघारी जाण्याची आशाच उरली नाही. अभंगाचं शेवटचं तू चरण. का म्हणे नो हे परती, 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 तुझ्या दर्शन मागुती तुझ्या पाहता तुझ्या पाहता टाळी वाजवा सगळ्यांच्या करता जोरात, आणि अशीच टाळी वाजवून गोड भजन करा. विठोबा भजन केलं हा? कुणीच नाही केलं का? जरा सगळ्यांनी 2 मिनिटं हात वरती करा आणि भगवान शिवजींचं गोड 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 भजन करा. नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर नम शिवाय
नम पार्वती पतये हर 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 महादेव. खरं तर जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या या अभंगावरती मी बोलावं या पात्रतेची मी नाही. सगळ्यांपेक्षा ज्ञानानं वयानं मानानं खूप लहान आहे, पण गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामीने कृपेजी महाराज ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक माय माऊल्या माझ्या समोर बसलेल्या आहेत, अनेक तरुण मित्र मंडळ माझ्या समोर बसलेले आहेत. प्रत्येक माय माऊलीला माझी फक्त एक तुमच्या लेखीची एक विनंती आहे, असं समजून एक गोष्ट मात्र कायम स्मरणामध्ये ठेवा, कायम ध्यानामध्ये ठेवा की आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा जपणं हे केवळ केवळ आपल्या हातात आहे. कसं आपल्या हातात आहे? तुम्ही सगळ्या आदिशक्ती स्वरूपिणी आहात, तुम्ही सगळ्या आई जगदंबेचं रूप आहात. तुम्ही कधी गडावर आलात का? गडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला सप्तशृंगी मातेला किती हात आहेत? हा, किती? 18 भुजांची ती सप्तशृंगी माता आहे. मग सप्तशृंगी मातेचे ते 18ही हात आपण पाहिले तर एक एक हातामध्ये एक एक शस्त्र आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर ना? एक एक हातामध्ये एक एक शस्त्र आहे. मला सांगा माय, तुम्ही सगळ्या आदिशक्ती स्वरूपिणी आहात ना? आहात ना? मग तुमच्या हातामध्ये सुद्धा शस्त्र पाहिजे ना? मग आदिशक्ती सप्तशृंगी मातेचं रूप आपण पाहिल्यानंतर तिच्या 18 हातांपैकी असा एखादा हात आहे का की तिच्या हातात मोबाईल आहे? आहे का मोबाईल? नाही. आपल्या हातामध्ये दोनच शस्त्र आपल्याला पाहायला मिळतील, पहिलं तर मोबाईल आणि दुसरा असून असला तर मग तो टीव्हीचा रिमोट. त्या शस्त्रामुळं इतकी वाट लावली, इतकी वाट लावली, आपल्या लेकरांना आपल्याला जवळ घेऊन सुसंस्कारांनी सजवायला वेळच उरला नाही. आपली बुद्धी भ्रष्ट होत चालले, आपलं मन सुद्धा विचलित होत चाललंय. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये यापूर्वी ज्या ज्या आपल्या भारताच्या पूर्व इतिहासामध्ये ज्या ज्या स्त्रिया होऊन गेल्यात, सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, पारमार्थिक क्षेत्रामध्ये असतील, राजकीय क्षेत्रामध्ये असतील, त्या त्या प्रत्येक महिलेनं, त्या त्या प्रत्येक स्त्रीनं पावलं पावलावरती आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा जपलेली आपल्याला पाहायला मिळेल, पाहायला सापडेल. अगदी जिजाऊ मासाहेब असतील, सावित्रीबाई फुले असतील, झाशीची राणी असेल, प्रतिभाताई पाटील असतील, या सगळ्या स्त्रियांपैकी असा एखादीचा मला फोटो आणून दाखवा बरं तिच्या डोक्यावरती पदर नाही. मी असं म्हणणार नाही की तुमचा पार मेकअप झाकून जाईल इथपर्यंत तुम्ही पदर घ्या, पण एक मात्र सांगेन, तुम्ही दिवसातले 5 तास शाळेत जात असाल,
5 तास कॉलेजात जात असाल, 5 तास शेतात जात असाल, 5 तास कामावर जात असाल, दिवसातले फक्त 5 मिनिटं माझ्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी घ्या आणि 5 ओवी 5 ओळ्या तरी वाचा. निश्चितपणे तुम्ही स्वतः पवित्र व्हाल, तुमचं घर पवित्र होईल, तुमचा परिसर पवित्र होईल, तुमचं गाव पवित्र होईल, तालुका जिल्हा हे राष्ट्र हा देश अखंडपणे पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक अशी माय माऊली होऊन गेली, ज्या माय माऊलीनं आपल्या लेकराला योग्य वेळी जवळ घेतलं, मांडीवर बसवलं आणि सुसंस्कारांनी सजवलं. ती माय माऊली म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासा. शिवबा राजांना योग्य वेळी जवळ घ्यावं आणि म्हणावं, शिवबा मी तुम्हाला रामाची गोष्ट सांगते, शिवबा मी तुम्हाला कृष्णाची गोष्ट सांगते, शिवबा मी तुम्हाला महापराक्रमी महाबलाढ्य असणाऱ्या बल भीमा दादाची गोष्ट सांगते. आताच्या लेकरांना जर आपण विचारलं ना, ए बाळा तुला भीम माहिती का भीम, ते म्हणतो हो माहिती आहे ना, छोटा भीम. त्याला महाभारतातला महापराक्रमी महाबलाढ्य तो भीम माहितच नाही. आणि जिजाऊ मासाहेबांना काय केलं, शिवबा राजांना घडवताना महाभारतातल्या महापराक्रमी महाबलाढ्य असणारा भीमदादाची कृष्ण अर्जुनाची गोष्ट सांगितली, कथा सांगितली आणि शिवबा राजांना घडवलं, सुसंस्कारांनी सजवलं. श्रीरामाने रावण वधिला लढली, वानरा वीर समभूनी, घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप समभूनी, तू तसा वीर होशील का, तलवार करी धरशील का, जमभूनी मावळे गडका, रणिवधावया देश शत्रूचा मेळा, उठ रे उठ शिवराया. आपलं लेकरू आपल्याला त्रास द्यायला लागला ना माय, आपण त्याला झोळीत घालतो, झोपी लावतो, झोके देतो आणि त्याला झोपी लावतो. जिजाऊ मासाहेबांना ते नाही केलं. काय केलं, गुणी बाळपुरे मी जाता करी सखल्या, उठ रे उठ शिवराया. शिवराजांना योग्य वेळी योग्य ठिकाणी जागा केलं. परिणाम या महाराष्ट्राच्या मातीला शिवराजांच्या रूपाने एक गोड रत्न प्राप्त झालं. शिवबा वीर शिवबा महाराष्ट्राची शान शिवबा, सारे शब्दांच्या झेंडा भगवा फडफडला, झेंडा भगवा फडफडला, जय शिवा वीर शिवा 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 महाराजांचा करता का? प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर सम्राट
सुंदर अशी गायनाची वादनाची साथ ज्यांची आपल्याला लाभते आहे या ठिकाणी उपस्थित असणारे हरिभक्त परायण शिवराम महाराज बोराडे महाराजांच्या करता जोर टाळी वाजवा. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण अनिरुद्ध महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचप्रमाणे सुंदर अशी वारकरी विद्यार्थी महाराज मंडळी महाराजांचं या सर्व विद्यार्थी मंडळींकरता जोरात टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं या व्यासपीठाला जास्तीत जास्त रंग देवता जर कुणाच्याकडे पाहून येत असेल तर या लेकरांच्याकडे पाहून येते. आणि तुमचे लेकरं नाहीत काही उभं राहायला? एवढे 2-4च का? बाकीच्यांना मोबाईल त्यांच्याच ताब्यात दिले का? ही जशी इथं उभी आहेत ना तशी आपली सुद्धा लेकरं इथं उभी राहिले पाहिजे. ज्या दिवशी तुमची लेकरं इथं टाळ घेऊन उभी राहतील त्या दिवशी समजावं आपलं भविष्य आता सुरक्षित झालं. निश्चितपणे सांगेन मी तुम्हाला, आपल्या परिसरामध्ये संस्था आहे बाबांची, गुरुवर्य निवृत्तीनाथ महाराज रायते बाबांच्या संस्थेमध्ये. खरं तर ही लेकरं म्हणजे बाबांची कृपा आहे, हे महाराज म्हणजे बाबांची कृपा आहे, मी सुद्धा बाबांची कृपा आहे. हे सगळं सद्गुरु कृपा जिथे असेल ना तिथं काही कमी पडतच नाही. निश्चितपणे आपले लेकरं कोणातरी सद्गुरूच्या ताब्यामध्ये द्या, त्यांना योग्य, कारण आपल्याला वेळ नाही ना संस्कारांनी सजवायला, मग त्यांच्या तरी ताब्यात द्या, सुसंस्कारांनी सजवा. सुंदर अशी टाळाची साथ ज्यांची आपल्याला लाभते आहे सगळीच वारकरी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. विणेकरी आजींच्याही चरणावरती नतमस्तक होते. दोनही तुळशीवाल्या मावशी त्यांच्याही करता जोरात टाळी वाजवा. सुंदर असे दोनही चौकदार आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक, त्यांचेही आभार. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग ज्यांनी केली सागर दादाच्या करता जोरात टाळी वाजवा. सुंदर अशी पखवाजाची साथ ज्यांची आपल्याला लाभते आहे मृदुंगरत्न ओंकार दादा रायते दादांच्या करता जोरात टाळी वाजवा. आणि विशेष म्हणजे जर आजच्या कीर्तनामध्ये चुकून कोणाला डुकला लागला असेल, चुकून कोणाला झोप आली असेल आणि कोणाला वाटलंच परत हेच दीदीचं कीर्तन परत पाहावं, मग परत पाहायचं असेल तर युट्यूब चॅनल खोला, संत प्रसाद युट्यूब चॅनलचं नाव आहे. दादांनी तशी सोय करून ठेवली. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कीर्तन आवर्जून पहा. दादांच्या करता जोरात टाळी वाजवा. आणि मागच्या वेळी मी जेव्हा आले तेव्हा एक विशेष ओळख मला यावेळी तुम्हाला सांगायची. मागच्या वेळी मी जेव्हा आले तेव्हा मला 2च हात होते आणि यावेळी मी येताना माझे 2चे 4 झाले. म्हणजे समजलं का? माझे पतिदेव कीर्तनामध्ये बसलेले आहेत. भगवंताच्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने गोड अशी साथ मला लाभली. माझे पतिदेव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. आणि माझे 2ही पिताश्री आज कीर्तनामध्ये बसलेत, म्हणजे माझे वडीलही आणि माझे सासरेही दोनही या ठिकाणी बसले आहेत. दोघांच्याही चरणावरती विशेषतः नतमस्तक होते. कोणाचं नाव जर चुकीला राहिलं असेल तर सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. इथे येईपर्यंत ज्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला असे हरिभक्त परायण आपले विजूभाऊ गायकवाड त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. आणि आजची संत पंगत मला वाटतं आजच्याच दिवसापुरतं नाही, या 7ही दिवसांमध्ये ज्या ज्या प्रत्येकाकडून अन्नदान घडतंय त्या प्रत्येक अन्नदात्याच्या करता जोरात टाळी वाजवा. आजचं अन्नदान ज्यांच्याकडून घडलं असे आमचे मामा विकी मामा, म्हणजेच तुमचे सगळ्यांचे लाडके चोपदार हरिभक्त परायण श्रावण महाराज आहेर, त्यांचेही आभार. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि झालेली सेवा सद्गुरु चरणी परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. निवृत्ती राया
ज्ञानदेव तुकाराम तुकाराम